हाय हॅलो आणि नमस्कार सगळ्यांना. तर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या इंटरमिटंट फास्टिंगच्या सिरीजमध्ये डे 4मध्ये. तर तुम्हाला जसं की माहिती आहे माझी ईटिंग विंडो सुरू होते आहे 12 वाजता आणि संपते आहे 8च्या आत, म्हणजे 12 ते 8 माझा ईटिंग विंडो आहे. तर दिवसाची सुरुवात तुम्हाला तर माहिती आहे माझी कायम गरम पाण्यानेच होती. त्यानंतर गरम पाणी पिल्यानंतर मी जवळपास 12:30 वाजता लंच घेतलं. लंचनंतर मी 4 ते 5च्या दरम्यान ब्लॅक कॉफी घेते, म्हणजे आता माझी सुरूच आहे घ्यायची. तर मी ब्लॅक कॉफी किंवा ग्रीन टी या दोन्हीपैकी एक काहीतरी घेते. आणि हे दोन्ही पण नाही घेतलं तर मी गरम पाण्याचा एक ग्लास तरी नक्कीच घेते. त्यानंतर माझं डिनर जवळपास 7:30-8च्या आधीच माझं डिनर होऊन जातं. तर डिनरला आज होतं अंडा, भेंडीची भाजी, एक चपाती आणि सॅलड. तर सांगण्याचा हेतू असा आहे, खरं सांगते आहे की आता जसा पुण्यात पाऊस सुरू आहे, इंटरमिटंट फास्टिंग करणं खूप अवघड चाललं आहे, टफ चाललं आहे. एवढा असा छान मोसम असताना थोडं तोंडावरती कंट्रोल करणं खरंच खूप अवघड चाललं आहे माझ्यासाठी. तर ही आमच्या घराजवळची पाण्याची स्थिती आहे. तुमच्या घराजवळ नक्की काय चालू आहे किंवा किती पाऊस पडला आहे हे मला कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की वाजवा. तुमचा एक्सपिरियन्स काय माझ्यासोबत नक्की शेअर करा.